एक प्रश्न, नगरसेवक काय असावा आणि सेवकामध्ये पॉलिटिकल पार्टी कुठली असो, जात कुठलाही असो, धर्म असो, त्याच्याशी संबंध नाही. नगरसेवक कसा असावा? एक सामान्य माणसाला नगरसेवकाकडून काय अपेक्षा असावी? एक पोलीस खात्याचे अधिकारी म्हणून तुमचं काय? मी पोलीस खाते, मी पण माणूसच आहे शेवटी. मला काय लागतं शेवटी, मी जिथे राहतो, माझं कुटुंब आहे, माझी मुलं आहेत, माझी बायको आहे आणि माझ्या आसपासचा परिसर, ह्याच्यामध्ये जी काही एक सर्वसामान्य माणसाला जी गरज आहे तीच माझी पण गरज आहे ना. मग ती गरज भागवण्यासाठी महापालिका आहे. तुमचं रक्षणाचा प्रश्न असेल तर पोलीस आहे. परंतु बाकी ज्याला आपण नागरिक शास्त्र म्हणतो, ह्या संदर्भात जास्त संपर्क कोणाचा तुमचा येतो, महापालिकेशी येतो. मग ते जी छोटी कामं असतात, ज्या कामासाठी घरातल्या माणसाला किंवा आपलं कामधाम सोडून महापालिकेत जाऊन चक्रा मारायला वेळ नसतो, अशी सगळी कामं सुरळीतपणे त्या बिचाऱ्या नगरसेवकाच्या माध्यमातून पार पडावीत. म्हणजे ही त्यानं जनतेची केलेली सेवा आहे. पण आता आजकाल असं होताना दिसतंय का? नाही. कारण असं झालंय, कलियुग इतकं घोर कलियुग आहे की नगरसेवकाचं इलेक्शन करताना सुद्धा अफाट पैसा खर्च करावा लागतो. म्हणजे मी तर असं गावापर्यंत असं ऐकलं की नगर परिषदेमध्ये सुद्धा मेंबर होताना 50-50, 60-60 लाख रुपये खर्च करावा लागतो. तर मुंबईमध्ये कोट्यावधीच्या पुढचाच आकडा आहे. आणि हे केल्याशिवाय निवडून येता येत नाही, ही अलिखित नियम झालेला आहे. मग आता साधी गोष्ट आहे की जर निवडून येण्यासाठी जर मला एवढा खर्च करावा लागतो, तर निवडून आल्यानंतर मी त्याच्यात तिप्पट चौपट तर मला वसूल करायलाच पाहिजे ना. मग सेवा हा शब्द राहतो कुठे शिल्लक? आधी मेवा आणि मग सेवा, हे असंच झालेलं आहे.